नमस्कार. आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल. नमस्कार सर्व पत्रकारांना नमस्कार. माझा खऱ्या अर्थाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनस्वी स्वागत. खऱ्या अर्थानं दिवाळीच्या पिरियडमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 5 महिला उमेदवार आपल्यात असतील, परंतु विरोधकांना दम काय निघाला नाही आणि त्यांनी आत्ता जाहीर कार्यक्रमामध्ये गोऱ्यांच्यात लय दम आहे, एकेरी भाषेत राजीनामा द्या आणि गोऱ्यांचीच उमेदवारी पाहिजे असं म्हणून त्यांनी आमच्यावर टीका केली, भावांच्यावर टीका केली. खऱ्या अर्थानं मला इलेक्शन लढायची इच्छा नव्हती. आमचे अध्यक्ष होते, प्रशांत होता, नाना होते, ह्या लोकांच्या फक्त माझ्यावर जबाबदारी काय होती, जशी मसवडची जबाबदारी माझ्या होती नगरपालिकेची, तशी कुकुडवाड गट निवडून आणायची जबाबदारी नक्कीच माझ्या भावने दिली होती आणि त्या अनुषंगाने मी काम करत होतो. त्या अनुषंगाने मी उद्घाटनं घेत होतो. वहिनी होत्या, मी होतो, आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होतो. पण त्यांनी चॅलेंज केलं तरी मी रात्री नाहीच म्हणत होतो, इथलाच उमेदवार असू द्या. पण ह्या सगळ्यांनी आज सकाळी येऊन पुन्हा एकदा माझी उमेदवारी जाहीर केली. नक्कीच मी सर्वच गटातल्या प्रमुख कार्यकर्ते, आमचे सगळेच नेते मंडळी आहेत, अध्यक्ष आहेत, आप्पासाहेब आहेत, सचिन सर आहेत, प्रशांतजी आहेत, नाना आहेत, आमचे ज्येष्ठ नेते, सरपंच आहेत आमचे महाबळेश्वरवाडीचे, आनंद खरात डॉक्टर आहेत, आमचे मार्केट कमिटी चेअरमन आहेत, त्याच्यानंतर तुळशीराम तत्ते आहेत, आमचे गणूकाका आहेत, सर्वच उद्धव आहे, अध्यक्ष आहेत आमचे जांभुणीचे बबनदादा आहेत, शेठ आहेत, मोहन शेठ सरपंच आहेत, शेनवडी सगळेच, शंकर आहे, सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांनी भावला फोर्स करून माझी उमेदवारी जाहीर केली. 100% या गटात परिवर्तन होईल, त्याबद्दल कुठली चिंता नाही. त्यांना जे गोरेंचा दम बघायचा होता ती दम बघायला मिळेल का? 100% मिळेल, कळेल तुम्हाला. 5 तारखेचं मतदान झाल्यानंतर 7 तारखेच्या निकालाला विचारा प्रश्न. जणांच्या उमेदवारी काही चर्चा नाही. आदरणीय भाऊ, आज सोलापूर जिल्ह्याचा महानगरपालिकेचा निकाल लागला तुम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी पालकमंत्री असल्यामुळे भाऊ त्या ठिकाणी गेले आणि अतिशय चांगलं घवघवीत यश भाजपनं त्या ठिकाणी मिळवलं. त्यामुळे भाऊ तिकडे गेले. नक्कीच उद्या किंवा परवा दोन्ही खालच्या उमेदवारी जाहीर होतील, काय अडचण नाही. कोणते विषय घेऊन आपण जिल्हा परिषद कुकुडवाड निवडणूक लढवणार आहात? मी पहिला विषय आहे की या गटामध्ये रस्ते आणि पाणी या 2 विकासाच्या गोष्टी घेऊन आदरणीय भावांच्या नेतृत्वाखाली या गटातील सगळेच आमचे अध्यक्ष सगळ्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं कामाचं ध्येय घेऊन या ठिकाणी आणून नक्की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 5 वर्षात या ठिकाणी एकही रस्ता तुम्हाला शिल्लक दिसणार नाही. आज अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहोत. कारण आमच्या मराठा समाजाला बहुतेक ठिकाणी त्यांनी मानाची पदं दिलेली आहेत आणि ती पदं चांगल्या ठिकाणी भूषवणारी आमची लोकं आहेत. आज इतर समाजाचं म्हटलं तर आत्ता मगाशीच कोणीतरी सांगितलं की धनगर समाज. आज आमच्या गटातच विचार केला तर धनगर समाजात मार्केट कमिटी आज एक तालुक्यातली आज शिखर संस्था आहे. आज त्या मार्केट कमिटीचं चेअरमन कुकुरवाडजवळ पोकळेवाडी म्हणून छोटंसं गाव आहे, त्या गावचे सभापती म्हणून ब्रह्मदेव पोकळे यांची निवड झाली. आज ते चांगल्या पद्धतीनं तिथं कार्य करत आहेत पण त्या मार्केट कमिटीमध्ये. त्याचप्रमाणे विरळीसारख्या गावाचं एक नेतृत्व प्रशांत गोरड यांच्या रूपानं मान तालुका मंडलचं त्यांना भाजपचं अध्यक्षपद दिलं गेलं. त्याचप्रमाणे पोकळेवाडीचे सुपुत्र आप्पासाहेब पोकळे यांना लाडकी बहीण योजनेचं अध्यक्ष केलं. अशा सर्व समाजाला न्याय द्यायचं काम माननीय जयकुमार गोरेगावांच्या माध्यमातून केलं जातं आणि अशा प्रकारचं नेतृत्व पुढे येणं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की कालच कोणीतरी एक वेगळी अफवा पसरवली की या कुकुरवाड गटाचा उमेदवार फक्त मीच आहे. अजून उमेदवार इलेक्शन डिक्लेअर व्हायचं होतं, त्याच्या अगोदरच यांनी प्रचाराला सुरुवात केली. पण संयम हा खूप मोठा असतो आणि त्या संयमाला उत्तर देण्यासाठी आज आपण इथं तुमच्या पत्रकार बांधवांशी आपण सर्व बसलेलो आहोत. तर त्यांनी ती अफवा अशी पसरवली की या गटातला उमेदवार
ह्या समाजाचा असावा, त्या समाजाचा असावा. त्याच्या अगोदर त्यांनी काय प्रचार केला की माझ्याबरोबर लढायचं असेल तर स्वतः नामदार जयकुमार गोरेभाऊंनी या मतदारसंघात राजीनामा देऊन माझ्याबरोबर इलेक्शन लढवावं. अरे आपण बोलतोय काय, आपली पात्रता किती, आपण कुठल्या लेवलचं, आपला दर्जा किती. आपण एक वेळ निवडणूक लढवून बघितली, त्यावेळेला साधं डिपॉझिट जे भरलेलं असतं ते परत मिळवण्याची सुद्धा आपली कॅपॅसिटी नसताना आज आपण अशा उंचीच्या नेत्याचं माप काढणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. आताच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे या गटातील एका नेत्याने आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांना आव्हान केलं आणि त्यांना राजीनामा देऊन या ठिकाणी लढण्यासाठी आव्हान केलं. परंतु मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की कोणाला आव्हान देत आहे, आपली उंची किती, आणि मुळात त्यांनी तुमचं डिपॉझिट जप्त केलं आहे. 2014 साली आपलं डिपॉझिट जप्त झालं त्यांच्यासमोर. तुम्ही कोणाला आव्हान देता? आणि आज ते फार मोठे नेते आहेत. ते त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आम्ही आताच आमच्या नेत्यांनी सांगितलं की आमच्या गटामध्ये इच्छुक उमेदवार होते किंवा भाऊंचाही काही आग्रह होता, परंतु त्या ठिकाणी जे आव्हान त्यांनी केलं त्याला उत्तर देण्यासाठी काल आमची या ठिकाणी बैठक झाली आणि आज पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी भाऊंकडे गेलो. भाऊंना आम्ही सांगितलं की आम्हाला काही म्हणजे आमची काही इच्छा नाही किंवा म्हणजे जे आमचे उमेदवार आहेत त्यांचे काय हे नाही, तुम्हाला आव्हान केलं आहे तर त्या आव्हानाला आपल्याला उत्तर देण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि आपण जो उमेदवार द्याल. आणि मुळात आम्ही मागणीच केली की या गटावर कायमच अरुणाबांनी इथल्या विकास कामांच्या माध्यमातून असेल किंवा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या माध्यमातून असेल, त्यांनी या ठिकाणी आम्हाला बळ दिलेलंच आहे, तर आम्ही अरुणाबांना या ठिकाणी उमेदवार द्यावी अशी मागणी केली आणि आज ती मागणी भाऊंनी आमची मान्य केलेली आहे. त्याचबरोबर जो काल एक बातमी फिरवली गेली की समोरच्या विरोधकांनी एक संभ्रम समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इच्छुक उमेदवार आणि समाजाचे, मग आमचा धनगर समाज असेल किंवा लोणार समाज असेल, मराठा समाज असेल, त्या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एक बातमी काल आली. त्याच्यावर थोडंसं आम्हाला त्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. पण या ठिकाणी आमच्या नेत्यांनी आमचा धनगर समाज असेल, धनगर समाजामध्ये बघताय आपण लाडकी बहीण अध्यक्ष आमचे आप्पासाहेब पुकळे असतील, मला तालुका अध्यक्ष देऊन या ठिकाणी धनगर समाजाचा सन्मान केला आहे. काल गेल्या महिन्यापूर्वीच आपण बघितलं असेल मार्केट कमिटी चेअरमन म्हणून आमचे ब्रह्मदेव पुकळे असतील, त्यांचा देखील त्यांच्या रूपाने धनगर समाजाचा या ठिकाणी सन्मान केला. आम्हाला भरपूर काही या आमच्या नेत्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे धनगर समाज कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नाराज आहे अशी जी अफवा पसरवली जाते आणि समाजामध्ये तो तेढ निर्माण केला जातोय, ते त्या नेत्यांनी थांबवावं. माझी एवढीच विनंती आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी, त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही. त्यांनी या गटामध्ये गेली 10-15 वर्षे या गटाचं नेतृत्व करत असताना एका गावामध्ये एखाद्या रुपयाचं काम किंवा कोणतंही विकास काम या गटामध्ये केलेलं नाही. त्यामुळे त्यांना अशाच काही अफवा पसरवून या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ते समोर दिसतंय. आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना घेऊन आम्ही आणि या विकासाचं आम्ही या ठिकाणी तेच प्रचाराचं माध्यम करून आम्ही या ठिकाणी लढत आहोत. आणि दुसरा एक मुद्दा आहे, आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सन्माननीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेभाऊ यांच्यावरती आम्ही सर्वजण प्रेम करणारे कार्यकर्ते, काल एक मीडियामध्ये आपण सर्वांनी बातमी बघितली की अनेक प्रकारच्या लोकांना असं वाटलं की धनगर समाजाचे काही लोक मागणी करत आहेत की जिल्हा परिषदला उमेदवार मिळावे, त्याचबरोबर लोणारी समाज असेल किंवा मराठा समाज असेल. आणि त्याच्यानंतर मी स्वतः धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही ज्या समाजाला चांगल्या पद्धतीची न्याय द्यायची भूमिका जे सन्माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाऊ यांनी केली, सभापती आमचे ब्रह्मानंद पुकळे असतील, आप्पासाहेब पुकळे असतील किंवा आमचे प्रशांत गोरड असतील, यांच्या माध्यमातून जो समाजावरती जो प्रेम केलं, त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगचे चेअरमन सदाभाऊ बनगर असतील, एकंदरीत धनगर समाजाला न्याय देण्याचं काम जयकुमारजी गोरेभाऊ हे करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्वांनी रात्री सन्माननीय मंत्री महोदयांकडे विनंती केली की कालच मीडियामध्ये आपण सर्वांनी बघितलं गेलं की कोणतर सांगतंय की या ठिकाणी हा समाज नाराज आहे, तो समाज नाराज आहे आणि आम्हाला एकदा गोरे कुटुंबामधील कोणतर या ठिकाणी उमेदवार असावा म्हणून जे सांगितलं त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सर्वांनी आमचे मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाऊ यांच्याकडे मागणी केली आणि पुन्हा एकदा भावना विनवणी करून सांगितलं की आम्हाला फक्त आणि फक्त तुमच्याच असणारा घरातील गोरे फॅमिलीमधलाच आम्हाला उमेदवार पाहिजे असं आम्ही सर्वांनी सांगितल्यानंतर
आज या ठिकाणी अरुणाबाची उमेदवारी डिक्लेअर होते. मला एक कळतं की कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे नुरा कुस्तीचं मैदान आहे असं आजपर्यंत आम्ही सर्वजण ओळखून होतो. आता या असणाऱ्या अरुणाबाच्या उमेदवारानं ही नुरा कुस्ती काय होणार नाही. पहिलं कसं तू मारल्यात कर, मी रडल्यात करतो, मी मारतो तो रडतो. आता केवळ आणि केवळ ह्यांना रडल्याशिवाय भाग नाही हे आज तुमच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.